श्री स्वामी समर्थ. गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले. स्वामी महाराज साक्षात दत्तावतार वर्णिलेले आहेत. ते श्री दत्त श्रीपाद स्वामी व श्री नृसिंह सरस्वती असे आहेत. पुढील अवतार श्री स्वामींचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत. गाणगापुरात आपलं मुख्य स्थान मानतात. त्यांचे नजीक म्हणजे अक्कलकोटास प्रसिद्ध व्हावे या हेतूने स्वामी महाराज अक्कलकोटास आले. स्वामींचे सर्व भक्त त्यांना दत्ताचा अवतार म्हणून त्यांची मनापासून भक्ती करत. आपल्याला पुढील चरित्रावरून सर्व वाचकांना याची खात्री होणार आहे. गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे स्थान आहे. तेथे अनेक दत्त उपासक सेवा करून आपल्याला हवं ती इच्छा प्राप्त करून घेत. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकरांना अक्कलकोटात जाऊन सेवा करण्याविषयी आणि गाणगापुरास दृष्टांत झालेले आहेत. महाराज आनंदी असत तेव्हा जर त्यांना कोणी विचारलं की आपण कोण आहात, त्यावेळी महाराज आनंदाने हसत दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड असं म्हणून त्यांच्या तोंडून उद्गार निघत. शिवाय कधी कधी मूळ मूळ याप्रमाणे देखील महाराज हमेशा उच्चार करीत असत. एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आले होते. दर्शन झाल्यावर पुजारास समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय असा प्रश्न केला. पुजाऱ्यांनी सांगितले, महाराज आमच्या देवाचे नाव श्री नृसिंह सरस्वती म्हणतात. ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नृसिंहभान आहे बरे. कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो असं म्हणून महाराज निघून जात. यावरून श्री स्वामी महाराज हे अवतारी होते हे आपल्याला आतापर्यंत कळलंच असेल. राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ यांची व महाराजांची सोलापुरास भेट झाली होती. पण त्यानंतर महाराज अक्कलकोटास आले. त्याबद्दल आता पुढील कथांमध्ये आपल्याला त्याचा प्रत्यय येणारच आहे. चिंतोपंत हे महाराजांचे मनापासून पूर्ण भक्ती करत. महाराज हे दत्त अवतार असून त्यांच्या सहवासाचा लाभ होणार हे दत्तोपंतांना 5-7 वर्ष अगोदरच कळलं होतं. ती गोष्ट अशी आहे की श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगद्वंद्य पुरुष होऊन गेले. सन 1846 ते 47 सालची ही गोष्ट. राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ सोलापुरास मामलेदार होते. त्यांच्या हाताखाली नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते. परत येताना ते पंढरपुरास मुक्कामास आले. आपण कोण, कुठे असता म्हणून बुवांनी त्यांना प्रश्न केला. कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत. हो, तुमचे मामलेदारास पत्र द्यावायचे आहे असे बुवा म्हणाले व त्यात दौत लेखणी कागद आणण्यास सांगितले. कागद दौत लेखणी आल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले. त्यातील मुख्य मुद्द्याची गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष दत्तात्रयांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल. पुढे 7-8 वर्षांनी चिंतोपंतांची व श्री समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्री समर्थांचे निस्सीम भक्त झाले. श्री स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वतीस नवस केलेले पुष्कळ भक्तजन अक्कलकोटा श्री स्वामी सानिध्य नवस पेढीत असत. उद्या पुन्हा भेटूया स्वामींच्या बखरीतील आणखी एका अद्भुत आणि प्रेरणादायी कथेसह. श्री स्वामी समर्थ.